नमस्कार मित्रांनो, शालार्थ पोर्टलची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शालार्थ पे बिल मोठी अपडेट असणार आहे, बिग अपडेट असणार आहे. आपलं जे बिल आहे मित्रांनो, माहे ऑगस्ट 2026चं शालार्थ पे बिल, ते आता रिजेक्ट झालेलं आहे आणि आता आपल्याला नवीन बिल जे आहे ते तयार करायचं आहे. त्याचं कारण तसं आहे मित्रांनो, कारण शासनाकडून आपला जो DA आहे म्हणजे महागाई भत्ता, तो मित्रांनो वाढ करण्यात आलेला आहे. 2% त्यामध्ये वाढ झालेली आहे आणि आपल्याला 7 महिन्याच्या एरियासोबत तो आता मिळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला आता हे जे बिल आहे, नवीन बिल तयार करायचं आहे, त्यामध्ये 7 महिन्याचा एरियास ॲड करायचा आहे आणि त्यानंतर नवीन बिल बनवायचं आहे. तर कशा पद्धतीने हे सर्व प्रोसेस करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मोबाईलवरून मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शालार्थ पे बिल बिग अपडेट. अगोदरचं बिल रिजेक्ट झालेलं आहे. माहे ऑगस्ट 2026चं जे बिल आहे ते नव्याने बनवायचं आहे. त्यामध्ये वाढीव DA एरियास ॲड करायचा आहे. नवीन पे बिल मित्रांनो कशा पद्धतीने तयार करायचं आहे, कोणकोणत्या टॅब आपल्याला लावा लागणार आहे, GPS कर्मचाऱ्यांसाठी कशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे, NPS धारक जर असेल तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीचं असणार आहे, त्यांचं 10% कशा पद्धतीने कपात करायचं आहे, हे याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मोबाईलच्या सहाय्याने जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मराठीशाळा.com वर तुमचे स्वागत आहे. चला आज काहीतरी नवीन शिकूया. तर मित्रांनो बघा, शालार्थ पे बिल जे आहे ऑगस्ट 2026चं ते आता आपल्याला परत तयार करायचं आहे. जुनं जे बिल आहे ते रिजेक्ट झालेलं आहे आणि नवीन बिलामध्ये मित्रांनो आपल्याला 7 महिन्याचा जो महागाई भत्त्याचा एरियास आहे तो ॲड करायचा आहे. तर संपूर्ण प्रोसेस आपण मोबाईलवरून बघणार आहोत. तर बघा, मी एक शाळा इथे लॉग इन करून घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर मित्रांनो आपलं रिजेक्ट झालेलं जे बिल असणार आहे ते आपल्याला डिलीट करायचं आहे. तर बघा, त्यासाठी आपण जाणार वर्क लिस्ट पेरोल आणि पेरोलमधून पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये. इथे गेल्यानंतर याच्या 2 टॅब आहे. यामध्ये खालची जी टॅब असणार आहे व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिल, यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला आपलं जे बिल असणार आहे जे रिजेक्ट झालेलं आहे अगोदरचं, जे आपण अगोदर तयार करून पाठवलेलं होतं ते बिल बघा, पे बिल रिजेक्टेड. तर हे बिल मित्रांनो अगोदर आपल्याला इथून डिलीट करावं लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपण इथून या चेकबॉक्सला क्लिक करणार, हे बिल सिलेक्ट करून घेणार आणि इथे हे जे डिलीट बिलचं ऑप्शन असणार आहे यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर एक कन्फर्मेशन आलेलं आहे, याला सिम्पली ओके करून घेणार आपण. आणि मित्रांनो आता हे बिल इथून डिलीट झालेलं आहे. बघा, डिलीटेड सक्सेसफुली असं तिथे लिहून आलेलं आहे. आता हे बिल डिलीट झालं. आता आपल्याला मित्रांनो नवीन जे बिल आहे ऑगस्ट 2026चं ते बनवायचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला तिथे एरियास वगैरे ॲड करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर मित्रांनो आपल्याला टॅब जे आहे ते लावून घ्यायचे आहे. तर बघा, त्यासाठी आपण जाणार वर्क लिस्टमध्ये, वर्क लिस्टमधून परत पेरोलमध्ये. पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅब लावण्यासाठी आपल्याला ही जी टॅब असणार आहे एम्प्लॉय एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन, या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या शाळेत जे काही कर्मचारी असणार आहे त्यांची नावे आपल्याला इथे दिसणार आहे. आता या शाळेमध्ये एकच कर्मचारी आहे, तर या नावावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो संबंधित कर्मचाऱ्याला ज्या काही टॅब लागलेल्या आहे त्या आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. तर इथे मित्रांनो बघा, या ज्या टॅब लागलेल्या आहे इथे आपल्याला हे DA एरियास जे आहे ही टॅब आता अगोदरच लावून ठेवलेली आहे. तर बघा, ही टॅब आपल्याला इथे लावून घ्यायची आहे जर नसेल लागली. आणि इकडे मित्रांनो संबंधित कर्मचारी जर NPS धारक असेल तर तिथे मित्रांनो ही जी 4थी टॅब असणार आहे हे सुद्धा आपल्याला लावायची आहे. कारण मित्रांनो आपली जे थकबाकी आपण काढणार आहोत त्यामधली 10% रक्कम आपल्याला कपात करायची आहे NPS अंतर्गत. आणि GPF धारक कर्मचारी असेल तर त्यासाठी मित्रांनो फक्त आपल्याला अलाउन्सेसमध्ये ही जी टॅब असणार आहे DA एरियाची हेच फक्त लावून घ्यायची आहे. तर हे सर्व चेंजेस केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे हे सेव्ह करून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला परत जायचं आहे. तर बघा, आता हे जे आहे हे सेव्ह झालेलं आहे, याला सिम्पली आपण ओके करणार. आणि मित्रांनो आता आपल्याला इथून क्लोज करून घ्यायचं आहे, बॅक जायचं आहे. तर बघा, आता आपण तर मित्रांनो बघा, आता आपण इथून परत आलेलो आहोत. आता परत आपण जाणार वर्क लिस्टमध्ये. वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे एरियास टाकायचं आहे किंवा लावायचं आहे ते मित्रांनो आपल्याला मॅन्युअली लावावं लागणार आहे. तर बघा, आता इथे आपल्याला एरियासची जी रक्कम आहे ते ॲड करण्यासाठी आपण जाणार एम्प्लॉय इन्फॉर्मेशनमध्ये. इथून गेल्यानंतर मित्रांनो यामध्ये जे पहिली टॅब असणार आहे नॉन
कॅम्प्युटेशनल ड्यूज अँड डिडक्शन यावर मित्रांनो आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथे मित्रांनो आपल्याला टाईप ऑफ कॉम्पोनंट जे आहे यावर क्लिक करायचं आहे. अलाउन्सेसवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट पे ॲटम म्हणून आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला DA एरियस म्हणून जे आहे जे आपण टॅब लावून घेतलेली आहे तर ते इथे दिसणार आहे. तर इथे DA एरियसवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याला सिम्पली ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली बिल ग्रुप जे असणार आहे तो सुद्धा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस येणार आहे अशा पद्धतीचा. तर इथे मित्रांनो आपल्याला ती रक्कम जी आहे ते ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपण 7 महिन्याचं जे एरियस आहे ते आपण काढून घेतलेलं असेल किंवा आपल्या वरिष्ठ स्तरावरून आपल्याला ते काढून देण्यात आलेलं असेल तर ती रक्कम आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो मॅन्युअली हे ॲड करावी लागणार आहे. तर बघा मी संबंधित या कर्मचाऱ्याची ती रक्कम जी असणार आहे ती ॲड करून घेत आहे. आणि मित्रांनो हे जे मी बिल बनवत आहे हे DCPS धारक कर्मचारी आहे, म्हणजे NPS धारक. तर इथे मित्रांनो यांची 10% रक्कम सुद्धा कपात करावी लागणार आहे. तर बघा ही रक्कम मी इथे ॲड करून घेतलेली आहे. आता याला सिम्पली खाली सेव्हचं जे बटन असणार आहे यावर क्लिक करून हे सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्हवर मी क्लिक करतो मित्रांनो. इथे एक कन्फर्मेशन आलेलं आहे, याला सिम्पली ओके करणार. आणि ही रक्कम जी आहे इथे अपडेट झालेली आहे, याला सिम्पली आपण ओके करायचं आहे. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला NPS धारक जे कर्मचारी आहे त्यांचे एरियसची जी रक्कम असणार आहे 7 महिन्याची त्यामधून 10% रक्कम कपात करायची आहे. त्यासाठी मित्रांनो परत आपण जाणार आता वर्क लिस्टमध्ये. वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो बघा NPS ही जी टॅब असणार आहे इथे या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे NPS कॉन्ट्रीब्युशन एरियस एंट्री म्हणून असणार आहे, पहिलीच टॅब असणार आहे. यावर आपण क्लिक करणार. यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा. तर मित्रांनो बघा इथून आपल्याला ते 10% जी रक्कम असणार आहे ती कपात करावी लागणार आहे. तर इथे मित्रांनो बघा इथे आपल्याला आता संबंधित कर्मचाऱ्याचं जे तर इथे मित्रांनो आपल्याला संबंधित कर्मचाऱ्याचं जे 10% कपात करायची आहे रक्कम, ती रक्कम आपण आता इथून कपात करून घेणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला वर इथे त्यांचा शालार्थ ID टाकायचा आहे. इथे सर्चवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा सर्चवर मी क्लिक करतो आणि हा असा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. मित्रांनो संबंधित कर्मचाऱ्याचे आपण जे काही कपात केली झालेली आहे आजपर्यंत ही 10%, तर ती अशा पद्धतीने इथे दिसणार आहे. तर इथे मित्रांनो आपल्याला आता हा जो इंटरफेस दिसतोय मित्रांनो आपल्याला इथे आपल्याला खाली मित्रांनो सर्वात खालचा जो रो असणार आहे त्यामध्ये इथे ॲडचं एक बटन असणार आहे. यावर आपण आता क्लिक करून घेणार. इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन रो मित्रांनो तिथे ॲड होणार आहे. तर इथे मित्रांनो आता आपल्याला संपूर्ण माहिती ती भरावी लागणार आहे. तर बघा सुरुवात आपण इथून करणार. इथे बघा आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे. यावर आपण जर क्लिक केलं तर आपल्यासमोर अशी यादी येणार आहे. इथून 26-27 मी सिलेक्ट करून घेतो. याला सिम्पली ओके करणार. इथे मंथ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर कोणत्या महिन्यात म्हणजे संबंधित आता हा ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट मी इथे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मित्रांनो जे इथे लॉक आपल्याला दिसणार आहे त्याला आपल्याला काहीच करायचं नाही आहे. फक्त आपल्याला 10% जी रक्कम आहे ती आपल्याला इथे एंटर करून घ्यायची आहे. तर बघा इथे मित्रांनो हा जो कॉलम असणार आहे मित्रांनो इथे आपल्याला ते 10% रक्कम एंटर करून घ्यायची आहे संबंधित कर्मचाऱ्याची, DCPS धारक जो NPS धारक कर्मचारी असेल त्यांची. तर बघा ते मी करून घेतो. बाकीच्या टॅब मित्रांनो लॉक असणार आहे त्याला आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आणि कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम डेट आणि टू डेट म्हणजे कधीपासून कधीपर्यंतचं असणार आहे ते आपल्याला इथे डेट टाकून घ्यायची आहे. तर मित्रांनो हे जे असणार आहे फ्रॉम डेट जे असणार आहे मित्रांनो हे असणार आहे 1/1/2026 असणार आहे. तर बघा मी इथे ते टाकून घेतो 1/1/2026 आणि
टू डेट जे असणार आहे म्हणजे कधीपर्यंत, तर मित्रांनो हे असणार आहे आपलं 31 जुलैपर्यंत. तर बघा मी इथे ती सुद्धा डेट टाकून घेतो, 31/7/2026 पर्यंत ते असणार आहे. म्हणजे मित्रांनो हे जे आपलं एरियस निघत आहे किंवा आपली थकबाकी जी आहे हे महागाई भत्त्याची हे 7 महिन्याची असणार आहे. तर त्याचं NPS धारक कर्मचाऱ्यांचं ते जे थकबाकी असणार आहे त्याची 10% रक्कम आपल्याला इथे कपात करायची आहे. तर बघा आता हे सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला एक बटन मिळणार आहे सेव्हचं. इथे सेव्हचं सिम्पली यावर आपण क्लिक करणार. सेव्ह केल्यानंतर बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आता हे आपण करून घेतलेलं आहे. आता आपलं सर्व काम झालेलं आहे. आता आपण इथे बिल बनवणार आहोत. तर बघा त्यासाठी आता आपण जाणार मित्रांनो परत वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर आता आपलं सर्व कामं झालेली आहे. जे काही आपल्याला चेंजेस करून घ्यायचे होते ते करून घेतलेले आहे. आता वर्क लिस्टमध्ये मी आलेलो आहोत. तिथून पेरोलमध्ये आपण जाणार. पेरोलमधून पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये आपण जाणार. तिथे गेल्यानंतर मित्रांनो बघा रिजनरेट पे बिल जे आहे याला आपण क्लिक करणार. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा हा साधा सोपा इंटरफेस नेहमीचा आलेला आहे. तर इथे वर्ष बाय डिफॉल्ट आपल्याला दिसणार आहे. तर इथे आपण आता महिना सिलेक्ट करून घ्यायचा आहे. महिना मी ऑगस्ट सिलेक्ट करून घेतो. इथे बिल ग्रुप आपल्या शाळेचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सिम्पली खाली मित्रांनो फक्त जनरेटचं हे जे बटन असणार आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता आपलं जे नवीन बिल आहे ते तयार होणार आहे. तर बघा चेंज स्टेटमेंट अँड पे बिल जनरेटेड सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे. याला सिम्पली आपण ओके करणार. ओके केल्यानंतर मित्रांनो आपलं हे जे बिल आहे हे तयार झालेलं आहे. याला अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपण जाणार रिपोर्टमध्ये क्लिक केल्यानंतर बघा ऑल रिपोर्टवर आपण क्लिक करायचं आहे. तिथे ऑल रिपोर्टवर क्लिक केल्याबरोबर इथे आपल्याला हा इंटरफेस जो आलेला आहे मंथ इयर सिलेक्ट आहे. बिल डिस्क्रिप्शनमध्ये तिथे बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे आणि शो रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. शो रिपोर्टवर क्लिक केल्याबरोबर अशा टॅब येणार आहे आपल्यासमोर. इथे मेन रिपोर्ट याला टिक करून घ्यायचं आहे. इथे टिक केल्याबरोबर काही रिपोर्ट्स आपल्यासमोर दिसणार आहे. इथे इनरची हे जे रिपोर्ट असणार आहे याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि आता मित्रांनो आपलं पगार बिल जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला दिसणार आहे. इथे मित्रांनो संपूर्ण चेंजेस बरोबर झाले का ते बघून घ्यायचे आहे. जसं आपलं बेसिक वगैरे बरोबर आहे तर इथे मित्रांनो जे आपण DA एरियस लावला तो आला का बरोबर बघून घ्यायचा आहे. DCPS धारक कर्मचारी म्हणजे NPS धारक कर्मचारी जे आहे त्यांचं बी हे बिल बनवत आहे मी. तर मित्रांनो बघा तो एरियसची रक्कम तिथे बरोबर आलेली आहे. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशनमध्ये मित्रांनो इथे 731 रुपये जे 10% आपण कपात केलेली आहे ती रक्कमसुद्धा इथे बरोबर आलेली आहे. म्हणजे हे जे बिल आहे मित्रांनो अगदी बरोबर इथे तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे बिल आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर अकाउंटन्स रोलमधले जे काही रकमा आहे त्यासुद्धा आपल्याला एकदा चेक करून घ्यायचे आहे. कारण यामध्ये आपण कुठलेही चेंजेस वगैरे केलेले नाही तरी पण आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर शेवटचं जे असणार आहे बँक स्टेटमेंट हे सुद्धा पेज आपल्याला तिथे चेक करून घ्यायचं आहे एकदा. हे सर्व चेक केल्यानंतर मित्रांनो आपलं हे बिल संपूर्ण बरोबर आहे. आता हे बिल आपल्याला फॉरवर्ड करावं लागणार आहे. त्यासाठी आपण परत जाणार आता वर्क लिस्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो परत जाणार आपण पेरोलमध्ये गेल्यानंतर इथे पेरोल जनरेशन व्ह्यू यामध्ये गेल्यानंतर आता इथे मित्रांनो खालची जे टॅब असणार आहे व्ह्यू अप्रूव्ह डिलीट बिल यावर आपण क्लिक करणार. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपलं पे बिल जे आहे हे जनरेट झालेलं आहे. आता हे पे बिल मित्रांनो आपल्याला फॉरवर्ड करायचं असते DDO 2ला म्हणजे गट शिक्षणाधिकारी लॉग इनला. तर त्यासाठी आपण आता या बिलाला मित्रांनो आपल्याला सिलेक्ट करायचं आहे इथून. तर बघा मी याला सिलेक्ट करतो आणि आता खाली या ज्या टॅब आहे यामध्ये पहिलीच टॅब असणार आहे फॉरवर्ड बिल म्हणून. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर मी क्लिक करतो. एक कन्फर्मेशन येणार आहे मित्रांनो डू यू विश टू फॉरवर्ड पे बिल टू लेवल 2 DDO म्हणून. याला सिम्पली ओके करणार. ओके केल्याबरोबर मित्रांनो आपलं हे जे बिल असणार आहे पे बिल माहे ऑगस्ट 2026चं हे पे बिल फॉरवर्ड होणार आहे. तर बघा पे बिल फॉरवर्ड हे सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे. याला सिम्पली आपण ओके करणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो शालार्थ पे बिल माहे ऑगस्ट 2026चं जे नवीन पद्धतीने आपल्याला आता बनवायचं आहे आपलं थकबाकी जे महागाई भत्त्याची थकबाकी आहे ते ॲड करून ते कशा पद्धतीने मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे बनवायचं, कोणकोणते चेंजेस करायचे आहे, कोणत्या टॅब लावायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये आपण बघितलेली आहे. मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपल्याला हे बिल जे आहे हे बनवता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishara.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लेलिस्ट नक्की पहा.